बाबा हो, जे काही बोलायचंय ते तुम्ही सगळ्यांसमोर बोला. शेवटी हे माझं होणारं सासर आहे. ही सगळी माझीच माणसं आहेत. उगाच कोणाला असं नको वाटायला की आमच्या मागे या बाप लेकीत काय बोलणं झालं असेल. त्यामुळे यांना राहू द्या. बसा बसा तुम्ही. बोला, मी ऐकते. चारू, निशीचं लग्न होता म्हणून तू होईल चूक. मी इथे माझं आणि श्रीनूचं लग्न ठरवायला आले. निशीच्या लग्नाशी माझा काही संबंध नाहीये. निशीचं लग्न हे फक्त एक निमित्त होतं बाबा. बरं, ठीक आहे. श्रीनू आणि तुझा लग्न जमूक तू होईल. ता लग्न आता होचं नाही म्हाका आत्ताच समज. तुका तर आतापर्यंत ता चांगल्या प्रकारे माहीत झालं असं. तुम्ही बरे आहात ना बाबा? हो, श्रीनूचं लग्न फक्त माझ्या बरोबर होणार आहे. आमच्यात असं लहानपणीच ठरलंय. मी श्रीनूशी लग्न करणार हे तेव्हाच ठरवलं होतं. हो ना मंजू आत्या? चारू, अगं हा काही लहानपणीचा भातुकलीचा खेळ नाहीये ना. हा तुम्हा दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. चारू, तुझा एक चुकीचा निर्णय सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. मंजू, अगो काय बोलू नकोस तू. हा, अगो स्वतःच्या भाजीच्या सुखात खोडो घालतस. अशी कधी आत्या असता काय? माका मंजूचा म्हणणं पटता. लग्न एक त्या चारूचं नाही, श्रीनूचा पण. तेकाच जर चारू बरोबर लग्न करूचा नसा, चारून पण विचार करू. अहो नाही नाही, माझो श्रीनू ना अजून लहान हा. एका चांगल्या वाईटाची जाण नाही म्हणून तो इतक्या चांगल्या पोरीक नकार देतोय. काय झालं ना तरी प्रेमाच्या नावाखाली फॉरेनचा धोंडा मी त्याका गळ्यात बांधूक देणार नाही. आई, तुझा ओवीला विरोध आहे, हरकत नाही. मी नाही करणार तिच्याशी लग्न. आता शशी काका इथेच आहेत ना, तर त्यांच्या समोर स्पष्टच सांगतो, मी चारूशी सुद्धा लग्न करणार नाही. असा काय? यो तुझा पक्का निर्णय हा? हो. बघ तू ना, तू किती जबरदस्ती कर, मी हे लग्न करणार नाही. ठीक आहे, मग मी पण बघतोय तू चारूशी कसं लग्न करत नाही ता. लालिताई,
लाली 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 काय हवंय तुका लाली काय विचारते तुला काय हवंय ललिताई काय वया तुमका अरे काय झालं ललिताई काय शोधतास लाली माका सांग तरी काय हवंय ओ माका सांगा तरी मी देते तुमका तू अरे तू बोलत का नाहीयेस ललिताई ऐका माझा तू लाली अहो ललिताई लाली अगं हे लाली दादा ती हातातनं काय घेऊन गेली आणि तेवढ्या रागात का होती? लाली जी बाटली घेऊन गेली आहे ना त्यात कीटकनाशकाची फवारणी करतात त्याचं औषध आहे काय तर रागाच्या भरात काहीतरी करून बसतील त्या तुम्ही जा बघा त्यांका लाली चारू सिणून तुका सांगल्यान ना एका तुझ्याशी नाही लग्न करूचा तू किती ऐकणं नाही त्याचं कशाक त्याचं आयुष्य टांगणीवर टाकतस हा लग्न अशी जबरदस्तीने नाही होत थोडा समजान घे आई ताई आली ताई काय ताई ह्या काय घेऊन राहिला त्या कीटकनाशक हा बाजूत ठेवता हे लाली तुझं ना दिवसेंदिवस डोकं आहे ना मॅड होत चाललंय वेडेपणा करू नकोस बाटली फेकून देते ललिताई नको ललिताई थांबा ललिताई आई ऐक माझं मला धमकावण्याच्या नादात विषाची परीक्षा घेऊ नकोस ते लिक्विड जरा जरी पोटात गेलं ना तर जीव जाऊ शकतो जाऊ दे माझा जीव जायचा तर माका पण ना जगूची इच्छा नाही हा माझं पोटचो झील माझी छोटीशी इच्छा पण पूर्ण नाही करू शकत तर मी कशात जगू हा आणि तू म्हणतस ना थोडासा जरी प्यायला तर जीव जाईल म्हणून मग मी अख्खी बाटली संपवून दाखवताय तुका म्हणजे ना म्हणजे मग जिवंत राहण्याचा प्रश्नच नाही हा आई अगं ऐक ना थांब लाली खबरदार पुढे काय केलंस तर इलास माका अक्का शिकवू केलास हा आता दे भाषण हा आणि आता सांग सगळ्यांका मी कसो चांगलो भाऊ हा लाली कशी चुकता मग सगळे जण ना माना डोलवतील नंदी बैलासारखी तुका मान देतील हा दादा तुझी नाटकं ना मका आता कळूक लागली आहेत हा पण मी ना पहिल्यासारखी लाली रवलेली नाही हा लक्षात ठेव मी आता ना कुणाचाच ऐकणार नाही वरतून देव जरी इला ना तरी मी त्याचा ऐकणार नाही हा माझ्या जीवाची काळजी ना आज कोणी करूची गरज नाही हा नाहीतरी मी मेलाय तर सगळ्यांच्या मागची पीडाच जाईल ना
लाली, तुला आपल्या आईची शपथ आहे. हा बरा झाला त्याची शपथ घातलीस ना. नाहीतरी काय मी तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय ना. माझी आई गेली ना तर आता माझा कोणी नाही रावला. मी काय परकाच. जर कोणी माझ्यामध्ये इलाच ना तर मी ते का सोडणार नाही. हा आणि श्रीनू, मी तुका शेवटची संधी देत आहे ओरको होऊ पासून वाचण्याची. हे बघ, लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या, नाहीतर जिना जन्म दिलाय ना ते का डोळ्यासमोर तडफडत मरताना बघशील. श्रीनू, हे बघ श्रीनू, आज ना तुझ्या आणि माझ्यामध्ये तिसरं कोणी येणार नाही. एक तर तुझं या लग्नाला होकार, नाहीतर माझा मृत्यू. काय तर सगळं ना आता तुझ्या हातात हा. वा लाली आत्या वा. इमोशनल ब्लॅकमेलिंगचा करेक्ट वापर केला आणि तो पण माझ्यासाठी. आता श्रीनूला लग्नाला तयार व्हावंच लागेल. बस कर तुझा मूर्खपणा. लाली, तुका खेळ वाटला या? स्वतःच आयुष्य संपवायला निघाली होतीस तू. बाबा गेल्यानंतर तुका आणि बंदूक स्वतःच मूल समजून लहानाचा मोठा केला, वाढवला. तो ह्यो दिवस बघण्यासाठी हे संस्कार केलेत आईने तुझ्यावर. आजपर्यंत कुठली गोष्ट कमी पडू दिलेली नाही. अगं लाले, पोटच्या पोरीवर जेवढा प्रेम केला ना तेवढी माया तुझ्यावर लावली आहे. आजपर्यंत माझ्या निशिक बंधन घालत आलंय, पण तुला काय पण करायला नाही म्हटलेलं नाही. तुका जे काय लागत ना ते सगळं दिलाय. घर मागितलास दिला, जमीन जुमला मागितला दिला. एवढंच काय, माझं कुटुंब घेऊन घराबाहेर पडला. अजून काय पाहिजे तुला? आजपर्यंत कधी काय कमी पडला नाही ना? जा मागितलास ता दिला आणि यापुढे काही कमी पडू देणार नाही. लाली, माझा जीव जरी मागितलास ना तर पण तुझ्यासाठी देईन. पण मी जिवंत असेपर्यंत का तुझ्या जीवाला काय होऊ देणार नाही मी. सर्वेश्वरानं चांगलं आयुष्य, चांगला कुटुंब दिलेला, त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. ते आयुष्य चांगलं मार्गी लाव. लाली, मोठा भाऊ या अधिकारानं सांगतोय, पुन्हा
स्वतःचं आयुष्य संपवण्याचा विचार पण डोक्यात आणू नकोस. ऐक माझा लाली, कशा ऐकू? सांग ना, मी कशा ऐकू? तो संबंधच काय आहे माझ्याशी? ज्या दिवशी तुझ्या खोटारड्या बायकोची बाजू घेऊन तुझ्या बहिणीची भांडलास ना, त्याच दिवशी तुझी लहान बहीण मेली दादा. आईच्या 13व्याच्या दिवशी ना तू मारलंस ते का? आता माझ्या मेलेल्या मनापर्यंत ना तुझी कोणतीच गोष्ट पोहोचणार नाही. न्याय करूच ना तर गावात जाऊन कर. हा हैसर घरी नाही, कारण गावातली लोक ना तुझा ऐकतील, मी नाही. हे लाले, मूर्खपणा करू नकोस हा. वेड लागले काय का तुला? कोणाशी काय बोलावं, कसं बोलावं याचं भान आहे का तुला? हो, माका शिकू नका तुम्ही. हा, लाचार तुम्ही असाच, मी नाही. मी माझ्या भावाक बोलेन, नाहीतर काय पण करेन. तुमका काय देता? गप बसायचं, हा, मध्ये पडायचं नाही. आधीच सांगून ठेवताय. लाली, बाद झालं दादा. तुम्ही बोलायचा आधीच मी माझा निर्णय घेतलाय. या सगळ्या बघून मी चारूक एक क्षणही या घरात ठेवचंय नाही. हो, पण लालीताई, तुमच्या मुलाक माझी मुलगी मी देऊचंय नाही. आत्ताच्या आत्ता ते काय घेऊन निघतो. मंजू, चारूची बॅग भर. हो दादा. नाही, नको. मला तेवढं येळ सुद्धा ते काही ह्या घरात ठेवचा नाही. त्यांना एका हसत्या घेता घराची वाट लावल्या. कुणाच्या मरणाचा पाप माझ्या लेकीच्या माती नाही ठेवचा. मला चल चारू, बाबा. आपल्याला या क्षणी आपल्या घरी जायचंय. बाबा. मला तुझं काही एक ऐकायचं नाही. चल. बाबा, मी कुठेही येणार नाहीये. माझा हात सोडा. बघू कसा येत नसतात. शशिकांतराव, बाबा तुम्ही बस. हद्द पार करतेस तू. तिथं उभी आहेस ना त्या खोतांच्या घरात, बापाच्या समोर मान खाली घालून उभे राहतात. असे संस्कार आहेत या घरातल्या सगळ्यांवर. मावशी, मावशी प्लीज श्रीनिवासला लग्नासाठी तयार व्हायला सांग. मावशी, मी नाही बघू शकत हे सगळं आता, प्लीज. हे बघ, हे सगळं माझ्यामुळे होत आहे आणि माझ्यामुळे जर या घराचं नुकसान होणार असेल तर मला नको आहे लग्न. प्लीज मावशी. ओ शांत, ऐक माझा. हे आत ना इकडे, हे करतील सगळं नीट. नको काळजी करूस. अगं, जनाची नाही तर मनाची तर लाज बाळग. थोडीशी माणुसकी बाळग. स्वतःच्या बापाच्या अंगावर धावून जाणं याच्यापेक्षा जगातलं दुसरं मोठं पाप नाही. स्वतःच्या बापासमोर उभं राहायची लायकी नाहीये तुझी, कळतं का तुला? जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत या घरात वरिष्ठांवर हात उघडणं तर सोडाच, पण नजरेला नजर देऊन बोलायची पण परवानगी देणार नाही. दादा, मी माफी मागते तुमची. शशिकांतराव, या सगळ्यात तुमचा काय दोष आहे? तुम्ही तरी काय करणार आहात?
आताच काय नाही केलंय म्हणा ना, जे भोग भोगूचे लागतात माका. खरं तर चारू असा वागता ना, त्याच्या चारूचा दोष नाही आहे. दोष माझो. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना जे संस्कार दिलात ना, ते मी नाही देऊ शकलो. आणि म्हणून हा दिवस मला आज बघावा लागतोय. आणि ही खंत मला आयुष्यभर राहील. झाला तुमचा भरत मिलाप. बघा आता माझा मार्ग मोकळा करा. माझ्या आणि श्रीनूच्या मध्ये कोणी आलं ना, तर मी लाली आत्यासारखं स्वतःला नाही संपवणार. मी त्या व्यक्तीला संपवीन जी मध्ये आली.